नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे, झारखंड राज्यातील मैदई येथून आपल्याशी संवाद साधत आहे. झारखंड हे बिहारचं विभाजन करून तयार झालेलं राज्य आहे. झारखंडला सध्या झामुमोचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहे. आपण जे हॉटेल थांबलो आहे, हॉटेल अगदी सर्व सोयीयुक्त असं आहे. हॉटेलपासून 2 किलोमीटरवर येथील धरण आहे आणि त्याच नदीवर मी जसं आता बसलो आहे त्याच्या उजव्या हाताला तिथलं एक प्रसिद्ध असं देवीचं मंदिर पण आहे. काल आपण गंगासागर सोडलं आणि डायमंड हार्बर असं कलकत्ता हे करत आता काल रात्री इथपर्यंत पोचलो आहोत. आणि इथलं हे दोन्ही पॉईंट पाहिल्यानंतर पुढं बुद्धगयाकडं आपण प्रयाण करत आहोत. की हा भाग झारखंड तसं मागासलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं, पण धनबाद ही आशिया खंडातील चांगल्या कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे आणि जिल्हा पण आहे. त्याबरोबर 1-2 व्हिडिओ आज तुर्तास एवढंच. धन्यवाद. काल आपण कलकत्त्यातून बाहेर पडल्यानंतर एका दशकापूर्वी गावाचं नाव सतत चर्चेत होतं, त्या शिंगूर. तिथून मग पुढं आसनसोल करत आपण मैथिलीमध्ये दाखल. प्रत्येक राज्यातील समस्या, भांडणाची कारणं वेगवेगळी आहेत, पण एक समान धागा आहे. तो म्हणजे कोणताही राजकारणी आजकाल खऱ्या अर्थानं जनतेसाठी काय करतोय, आपल्या भागाच्या विकासासाठी करतोय असं काही दिसून येत नाही. आणि मग कुणाची भेट झाली, त्याला विचारपूस केली तर ते असंही सांगतात. कालच्या रात्रीच्या ह्याच्यात आपण केसरी टूरच्या अभिजित जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुरू असलेलं टूर पॅकेज पण अभिजित जाधव त्याला सतर्क राहावं लागतं. त्याच्या भरोशावर केसरी टूर्सच्या मार्फत धार्मिक पर्यटन आणि इतर पर्यटनाचे लोक आलेले असतात. त्यांची काळजी, त्यांना वेळेवर सर्व काही विकरण ही जबाबदारी त्याच्यावर असते. एकंदरीत पर्यटन ह्याच्यात जो पर्यटन कंपन्यांचे गाईड पण तेवढेच त्यांना टूर मॅनेजर असं म्हणतात. आणि हाही युवकांसाठी एक रोजगाराची नवीन संधी निर्माण झालेली आहे. मैदईचं धरण आणि इथली देवीचं दर्शन झालं की आम्ही पुढं मार्गस्थ होणार आहोत ते बुद्धगयाला. त्या बुद्धांनी शांतता, संयमाची शिकवण दिली. त्या बुद्धांच्या भूमीत आम्ही शक्यतो दुपारी 3-4 पर्यंत दाखल होऊ असं वाटतं. धन्यवाद.